आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया। नमस्कार, मी आहे किसन दबाले आणि आपण बघताय न्यूज मराठी 24। आज मी पोहोचलोय कुप्यामध्ये। तर संध्यादेवी कुप्पेकर जे माजी आमदार आहेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमच्याबरोबर आमच्या ताई आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमक्या आजच्या त्यांच्या काय प्रतिक्रिया असणार आहे। आज आईसाहेबांचा 75वा वाढदिवस आहे। त्यांची इच्छा होती अतिशय साधेपणाने हा वाढदिवस साजरा करावा, पण आमची सर्वांची म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणारी आणि त्याचबरोबर बाबासाहेब कुपेकरांवर प्रेम करणारे जे असंख्य शेकडो कार्यकर्ते आहेत, त्यांची सर्वांची इच्छा होती की त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षी आपण येऊन शुभेच्छा द्याव्या। त्यामुळे एक छोटेखानी कार्यक्रम कुप्प्याला ठेवल्या। आयुष्यात आमची फार इच्छा होती की दादांचा म्हणजे कुपेकर साहेबांची 75वी साजरी करायची, पण दादांनी आम्हाला ती संधी दिली नाही। त्यामुळे आज आम्ही असा विचार केला की आईंच्या रूपाने आपण हा वाढदिवस जर साजरा केला तर त्यांनाही खूप आनंद होईल। आणि खरोखरच आज सकाळपासून ह्या कुप्प्याच्या त्यांच्या वाड्यावर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची रीग लागली आहे म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। आज हजारोने लोक इथं येत आहेत आणि आईसाहेबांना शुभेच्छा देत आहेत। त्याचबरोबर मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा मोठी आदरांजली कुपेकर साहेबांना कुठली नाही। आणि आईसाहेबांना अभिष्ट चिंतन करायला ह्या सर्व विभागातून आलेल्या लोकांचं त्यांनी जे प्रेमानं त्यांचा आज वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचे आज मनापासून तुमच्या माध्यमातून आभार मानते। धन्यवाद ताई। मगापासून अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आम्हाला दिसते की येणाऱ्या आमदारकीला तुम्ही उभं राहावं आणि त्यांचा पाठिंबासुद्धा तितक्याच गंभीरपणे दिसतो, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, कार्यकर्त्यांची इच्छा साहजिक आहे, कारण हा वाडा ह्या कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा आहे आणि हे कार्यकर्ते ह्या वाड्याबरोबर ताकदीनं उभे राहिलेले आहेत। 6 वेळा आमदारकी ह्या घरात आलेली आहे, त्यामुळे सगळ्यांची इच्छा ही नक्कीच आहे पवारसाहेबांच्या बरोबर राहण्यासाठी पुन्हा राजकारणात सक्रिय झालो आहोत, सगळ्यांशी संपर्क केलेला आहे। या भागाचा विकास जो कुपेकर साहेबांचं स्वप्न होतं ते अजून पुढं नेण्यासाठी काम करायची इच्छा आहे। आमचे आदरणीय नेते शरदचंद्र पवार साहेब जसा आदेश देतील त्याप्रमाणे पुढची राजकीय वाटचाल चालू राहील। बाबा आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांचा तो असणारा नितांत प्रेम आज आपल्यामध्ये दिसलं। ताईंच्या डोळ्यामधलं पाणी आपल्याला दिसलं, कारण हेच कार्यकर्त्यांचं प्रेम जे आहे त्यांच्यावर नितांत असणार आहे। इथून पुढचीही वाटचाल त्यांची तितक्याच ताकदीची असणार आहे असं त्यांचं मत आहे। कॅमेरामॅन संजय जाधवसह मी किसन दबाले, न्यूज मराठी 24।